एकच खंत वाटते की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण ह्याला देऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे, प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात. हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्यावर जे अतिक्रमण निर्माण झालेलं आहे, अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले यांनी एक जिवंत स्मारक आहे, शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा हीच आमची थोडी विनंती आहे. आणि ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस तिथं दाखवली की विशाळगडचं अतिक्रमण मुक्त करायला, इतर सुद्धा जे गडकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा काढावं. मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचं आहे अतिक्रमणाची व्याख्या. आता रायगडला अनेक थोडेसे 10 झोपड्या आहेत, रायगड किल्ल्यावर 10 झोपड्या आहेत, पण त्यांच्या पिढ्यानपिढ्या तिथं राहतात बिचारे. त्यांच्या नावाने नाही येते, त्यांच्या नावाने नाही, पण त्यांची किती पिढी आहे मलाच माहीत नाही. बिचारे धनगर समाजाचे लोक आहेत ते तिथे राहतात ते. आता ह्याला अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही कारण हा किल्ला पूर्ण पुरवठा खात्याचा आहे, की जिथं राहतात सुद्धा ते पुरवठा खात्याचं आहे, पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे 3-3, 4-4 पिढ्या काय 6-6 पिढ्या तिथं राहत आलेले आहेत ते गरीब लोक. त्यांना काढणार काय आपण? नाही. उलट मी त्यांना सांगितलं तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगा, मी तुम्हाला नवीन घरं बांधून देतो, रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घरं बांधून तुम्हाला देतो. पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलेला आहे. आता मी तिथं जाऊन सांगणार का ह्यांना काढा? मुळीच सांगणार. हे अतिक्रमण तुम्ही म्हटलं 2-2 मजले 3-3 मजले बांधले विशाळगड किल्ल्यावर. हो तिथं शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहेत, त्या विहिरीवर अशी जाळी टाकली त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून 2-2 मजले. हे कोण खपून घेणार? हे सगळे नेते मंडळी खालनं बोलतात. तुम्ही केव्हा गेले विशाळगडवर? माझं चॅलेंज आहे, माझं चॅलेंज आहे. आज 2 माजी पालकमंत्री म्हणतात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं नाही बरोबर, संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडलं, हे सोडलं ते सोडलं. तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या? तुमचा काय अधिकार बनतो माझ्यावर बोलायचा? तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर काम करा. तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो? कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर बाहेरचं सोडून द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिलेत मी सांगू शकतो. मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून 5 कोटी दिले. रांगणा किल्ला जिथं ताराराणींचं वास्तव्य होतं तिथं 5 कोटी दिलेत. तुम्ही सांगा ना. आणि माझ्यावर ताशेर ओढत काय ती अधिकार पहिलं बोलायला? म्हणजे एक माणूस जर चांगल्या गडकोट किल्ल्यांसाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.